आजचा विषय विशेषतः LLB करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि लॉ क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, LLB झाल्यानंतर फक्त वकिलीच करता येते का? तर याचं उत्तर आहे नाही. LLB ही एक अशी पदवी आहे जिच्यानंतर सरकारी, खाजगी, न्यायालयीन, कॉर्पोरेट आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ नंतरच्या प्रमुख करिअर पर्यायांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात आधी सगळ्यांना माहीत असणारा पर्याय म्हणजे ॲडव्होकेट म्हणजे वकिली करणे. LLB पूर्ण केल्यानंतर सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे वकिली. यासाठी राज्य बार काउन्सिलमध्ये नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर AAB म्हणजे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन उत्तीर्ण करावे लागते. तुम्हाला बार काउन्सिलचे नोंदणी केल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करू शकता. वकील म्हणून तुम्ही दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, कामगार, ग्राहक, महसूल किंवा इतर अनेक प्रकारच्या प्रकरणांमध्ये काम करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे दुसरा पर्याय राहतो, तो म्हणजे जज म्हणजे न्यायाधीश होणे. अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न न्यायाधीश बनण्याचे असते. LLB नंतर विविध राज्यांमध्ये ज्युडिशियल सर्व्हिस एक्झामिनेशन घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून नियुक्ती मिळू शकते. त्यामध्ये न्यायाधीश पदाला समाजात मोठा मान आणि प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रामध्ये JMFC परीक्षा ही MPSC मार्फत घेतली जाते. त्यानंतर तिसरा पर्याय आहे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील. सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलीला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणलं असे म्हटले जाते. यासाठी विशिष्ट अनुभव आणि सरकारी निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अनेक वेळा MPSC मार्फत या प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात. त्यानंतर चौथा पर्याय आहे लीगल ॲडवायझर. मोठ्या कंपन्या, उद्योग, बँका आणि संस्थांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लीगल ॲडवायझरची गरज असते. कंपनीचे करार, नियम, धोरणे आणि कायदेशीर जोखीम याबाबत सल्ला देणे हे त्यांचे मुख्य काम असते. त्यानंतर पाचवा पर्याय आहे कॉर्पोरेट लॉयर. आजच्या काळात कॉर्पोरेट लॉ हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र मानले जात आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये करार, विलिनीकरण, गुंतवणूक, कंपनी कायदा आणि नियामक बाबी हाताळण्यासाठी कॉर्पोरेट लॉयरची मोठी मागणी आहे. त्यानंतर सहावा पर्याय आहे तो म्हणजे लॉ ऑफिसर्स इन बँक्स म्हणजे जे काही मोठे मोठे बँक्स असतील, SBI असेल, बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल आणि इतर अनेक बँकांमध्ये लॉ ऑफिसर पदासाठी भरती केली जाते. बँकिंग क्षेत्रात कायद्याचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना यासाठी चांगल्या संधी उपलब्ध असतात. त्यानंतर सातवा पर्याय आहे विविध गव्हर्नमेंट जॉब्स. LLB धारकांसाठी अनेक सरकारी विभागांमध्ये संधी असतात, जसे की असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, लीगल ऑफिसर, लेबर ऑफिसर, लॉ ऑफिसर, लीगल कन्सल्टंट. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियमित भरती होत असतात. त्यानंतर आठवा पर्याय आहे ज्युडिशियल सपोर्ट सर्व्हिस म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेमध्येही अनेक संधी उपलब्ध असतात, जसे की लॉ क्लर्क, कोर्ट मॅनेजर, लीगल रिसर्चर असिस्टंट. विशेषतः उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अशा पदांची भरती होत असते. त्यानंतर नववा पर्याय आहे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे LPO. आज अनेक परदेशी कंपन्या त्यांचे कायदेशीर काम भारतातील LPO कंपन्या देतात. ते करार तपासणे, कायदेशीर संशोधन करणे, दस्तऐवजांचे परीक्षण करणे अशी कामे केली जातात. इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असल्यास हे क्षेत्र चांगला पर्याय ठरू शकते. त्यानंतर 10वा पर्याय आहे टीचिंग अँड अकॅडमिक्स. LLB नंतर LLM आणि नीटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही लॉ प्रोफेसर किंवा लेक्चरर बनू शकता. कायद्याच्या शिक्षण क्षेत्रातही उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. 11वा पर्याय आहे कंप्लायन्स ऑफिसर. कंपनी कायद्याचे पालन करते की नाही यावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला कंप्लायन्स ऑफिसर असे म्हणतात. आजच्या कॉर्पोरेट जगतात या पदाची मागणी सतत वाढत आहे. त्यानंतर 12वा पर्याय आहे कंपनी सेक्रेटरी आणि IPR क्षेत्र. LLB सोबत कंपनी सेक्रेटरी ज्याला CS असे म्हणतात किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ज्याला IPR असे म्हणतात मध्ये विशेष ज्ञान घेतल्यास पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतात. मित्रांनो, आता किती पगार मिळू शकतो हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात पडतो. मित्रांनो, जर तुम्ही नवीन ॲडव्होकेट असाल तर सुरुवातीला अनुभवानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जाते. स्टायपंड दिला जातो. स्टायपंड हा आपण ज्युनियरशिप करत असलेल्या वकिलांवर डिपेंड असतो, आपल्या फर्मवर डिपेंड असतो. कॉर्पोरेट लॉयर असेल, बँक ऑफिसर यांना खूप चांगला पगार मिळतो. तसेच जज यांना तर सरकारी वेतनानुसार आकर्षक पगारसुद्धा दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, LLB म्हणजे फक्त वकिली नाही.
आज लॉ पदवीधरांसाठी न्यायव्यवस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, बँकिंग, शिक्षण, सरकारी सेवा आणि संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रात विशेष कौशल्य विकसित करता आणि सातत्याने स्वतःला अपडेट ठेवता, हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच करिअर, कायदा आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद.